काय झालं असेल मूड फ्रेश जावं आता मिरच्याचं पोतं घेऊन चेंज जरा चेंज काय नवीन साडी घातली तर म्हटली मूड फ्रेश व्हावं म्हणून घातली म्हणून म्हटलं झालं असेल मूड फ्रेश जावं आता मिरच्याचं आता पोतं रात्र घेऊन थोडी सोंगाची असाय त्याच्यामुळं मग लय ताण येतो मग मला मग आला की मला काय सुचत नाही. मग लगेच साडी मग साडी असं कोण असं काय हॉटेलमध्ये जेवायचं काय काय जण शॉपिंगला जातात मग मी बी तशीच करते. कशी नवीन साडी घालायची शॉपिंगला जायचं. लयच काळी पडली अगं पण तू खाऊन लय उन्हामुळे दिसा नाही ग तू काय ओळखू येते का नाही काय आता काय येते का नाही ओळखू थांबा पदर आधीच लय ब्राईटनेस आहे हो उन्हाचा पदर घे. स्वयंपाक नाही अगं माहिती ना 10:30 वाजले तरी अगं स्वयंपाक बी नाही काहीच नाही अजून. दाजी गेलं तना तना करून मला आणि मग मी बी नवी साडी घातली म्हणलं मग मरू दे मला जायचंय बँकेतलं काम करून यावं म्हणलं. ही बी लय कामाचे मनुष्यताई काही म्हणा कसं काय लयच कामाचे तुम्ही मनुष्यताई कुठल्या गिरणीचं पीठ खाता हो मी गावातल्या बारामतीतल्या गिरणीचं पीठ खाते. बारामतीचं आहे म्हणलं का विशेष अहो आमच्या गिरणीचं पीठ खायला लागलो पासून सगळं नीटच झालं तुम्हाला सांगते. पोरं तर आमची वाळूनच गेली. मग परत मी MIDCतल्या गिरणीचं पीठ आणायला लागली म्हणजे मला ना एक समज भेटली की बारके छोटे गिरणीवाला ना नाही खायचं. अयो थांब परत सगळं पण व्हिडिओ चालू नव्हता केला हाय बघा ना हो का अशीच करते ते ए, कसं एप्रिल फुल केलं बघा तिने मला ती मला येडे समजते अहो. तुला कसं कळलं पण मी काय येडे होय तुझी आहे मी होय काय ये हमारे तुळशी का वाटा है आणि इस वाटा में तुळस है वर तुळस है और खाली कशाचं पान है मम्मी कुठलं पानफुटी पानफुटी का झाड है आणि ती वरती तुळशीचा झाड आहे आणि ये हमारी तुळस है. काय झालं मिरच्या मापातच द्यावा लागते ते पाप नाही करून जमत. तू करते काय मागच हा टोक लावलेला हा शॉपनर नाही का तुझं तो हे खाऊ नको तोंडाची आग होईल. खात नाही ह्याला होल पाडते पण असलं कसलं मला जायचंय बँकेत आणि मिरची पावडर झाली कुठं हा 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 हो होल कशाने वाढते माहिती की काटकानी किती पातळ आहे ते काटू पिशव्यात लय झाड आहे ते सगळं नकली निघलंय. आता मी स्वयंपाक कवा करेन सांगा बरं मैत्रिणींना करायचं आता सर कवा खाते नाही आमच्या घरची तात्या तर भांडच आपटते माझ्या पुढं म्हणते हिच्या पुढं तर अक्कल पण तुला तर आपटतं दादा भांड आपटून तर कटाळ आलं म्हणतं असं द्यावं रोज रोज काय सकाळचं जेवायचं मी बी नाही काय खाल्लं तू कशी दिसा नाही हा उन्हात बसली व्हिडिओ काढायला घ्या आता सांभाळून उरक लवकर जा गावात. आता हे कांड पोल्यांदा सुटलं म्हणजे बस झालं का थोडं पॅक बसवलं का बघ नाही तर अख्ख्या गोजबाईत मिरच्या अख्खा रोडच मिरच्यांनी. येताना लय आणायचंय बाजार आणायचंय चहा पावडर नाही पोलोला म्हणलं तुला 20 रुपयाची पुडी देती पण 2 वेळा तर त्याच्यात आणली मग आता तिला 20 रुपयाची देते की आणून हळू मम्मीची लाल परी लाल नाही ग्रे कलरची परी मम्मीची थांब हां काढून कुठं देती आलीच मैत्रिणींनो गावात पळत जाऊन पळत नको जाता आहे गाडी जा गाडीवर ही बघा ही आमची लक्ष्मी ही वाळी लक्ष्मी पण लय वारी लक्ष्मी आमची. हा ह्या ताईच्या जीवावर नानीच्या जीवावर सगळं चाललंय जी काय चाललंय ते आणि ही खरंय. त्या दोघी जणी मला सपोर्ट करतात आणि माझी दिदी मग मी तुला अख्खा गावाचं काम करून येते. हा हा ताई नानी सगळं मला काम करू लागते त्या ती माझी लक्ष्मी आहे. मग आता झपटकीने गावात ना माघारी मला नाही माहिती. बाय 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 कपडे पहिली मशीनला लावावं लागते गोदडे आल्यावर दुखते मी आज रागा दुखच्यात आल्यावर बाय. हा तर आई कांडप वरती आणि माणसाला लय काळजी बाया तुमची
मला माहिती आहे का अक्का तू आता कांड पाणल्यावरती मग कसं ग त्यांना किती वाईट वाटत. म्हणलं नाही वाईट वाटत, मी त्यांना बी देणार आहे बांधलं मिरच्या कुटायला. नमस्कार सगळ्यांना. तर ह्या ताईन ती आहेत बघा, आता त्यांचे केस इसरायचे चालले. तर बऱ्याच जणांना म्हणजे कमेंट केल्या होत्या, त्या कमेंटला लाईक पण लई जणांनी केल्या होत्या की आका कसं ग. तर काय नाही, मी ह्यांना आधीच सांगून ठेवले. काय सांगितलेलं आहे, एक गुन्हे देणार आम्ही हा. कारण का कसं होतं, शेवटी जुनं टेलर ते जुनं टेलर, नवीन शिकाऊ टेलर ते नवीन शिकाऊ टेलर. मी किती जरी तसा मसाला बनवायचा प्रयत्न केला ना, किती जरी, तरी लगी मला ती वर्षभर जमणार आहे का ताई, का जमणार. आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मला एवढे ऑर्डर येऊन द्या ना, ह्यांना एक काही 2 गोण्या रोजच्या कुटायला लागून द्या. आता कसं होतंय, शेवटी कसं होतं मला सांगा, एवढा बिझनेस पुढे गेलाय, तुम्हाला तरी उरकतंय का हो? किती दिवस मी वाट बघत बसते. एवढ्या कांडपोरती नाही उरकत मैत्रिणींनो. आणि अजून आता तुम्हाला सांगते उरूस आलाय, अजून आता यात्रा, उन्हाळा सीजन चालू झालाय ना आमच्या गावामध्ये. ह्या सगळ्यात चांगला मसाला कुठतात, त्याच्यामुळं ह्यांच्या इथं गर्दी असते जास्त. आता तुम्हाला तर सांगायची काय बाकीच्यांना गरज नाही, कारण का तुम्ही रोज खाताय ह्यांच्या हाताने बनवलेलं. आणि आजपर्यंत तुम्हाला सांगते मसाला जसं बनवायला सुरुवात केली तसं कुठं गेली का हो, गद्दारी केली नाही. तसं तुम्हाला सांगते माझं मसाल्याचं तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने एवढं चालून द्या की ह्यांना मला रोज फोन करायला लागू द्यावं, माझा मसाला द्या. लागेल आपण काय वाईट करतोय का. हा, क्वालिटी बिलिटी चांगली आहे, त्याच्यामुळं मग यश येणारच सगळं. आणि ताईंनी सांगितलंच होतं लई इकन म्हणून, आहे का नाही. मग सुरुवातीला 10 किलो आणलं तेव्हाच त्यांना म्हणलं होतं ह्यातच तुम्हाला लय यश येणार आहे. आणि मी पण मैत्रिणींना हो का आजपर्यंत विकायला ह्यांच्याकडे बनवाय दिलं, कधी मी त्यात हलगर्जीपणा केला का हो, कधीच नाही. आणि कसं राहतं माहितीये का, आम्ही ह्यांचाच मसाला खातोय आज. हो, आणि खावाच लागेल शेवटपर्यंत. कारण का कसं राहतं, एक आशीर्वाद आणि एक माणूस म्हणतं का नाही बाबा, एक ऊर्जा असते त्यातमध्ये. ह्यांना जेवढं वाटण का नाही माझं सगळं इकावं, तेवढं ह्यांच्याकडे ऑर्डर आहे, माझा मसाला ह्यांच्याकडे जास्त येणार. आणि त्या ह्यांचं मन माझ्यासारखंच आहे, कारण का मी बी माळकरी नाही, ह्या पण माळकरीनच आहे. ते ह्यांचं अख्खं घरच माळकरी आहे. आणि माऊलीच्या पालखीत जाते तर पहिली माझी भाऊ गोष्ट. विश्वास होता म्हणूनच मी इथे इतके दिवस टाकत होते. किती दिवस पडलेलं असतं मटेरियल, बघायला सुद्धा येत नाही. बाकीच्या बाया म्हणते ते बाया तुम्ही बरं टाकता इतकं मटेरियल, म्हणलं त्याला विश्वास लागतो. आणि मी नाही तडा जाऊन दिला विश्वासाला, आणि ह्यांनी नाही जाऊन दिलं. हो का, जसं चालू केलंय अगदी आता मशनी असतोपर्यंत तसं कधीही म्हणजे असं आमचं ही झालं नाही, काय म्हणतात ना, तुम्ही झालं नाही. मी आपल्या इमानदारीने आणून टाकले, त्यांनी इमानदारीने कुठून दिलं. आज मला वाटलं व्हिडिओ काढावा असाच म्हणून काढला, कारण का 2-3 दिवसांनी परत वर्ष श्राद्ध आहे, आत्यांचं वर्ष श्राद्ध आली आहे. नक्की चला मिरची सोमवारी. ही काय आता जाऊन रगा धुईच्यात आहे त्या. हां, आता रगा धुईच्यात आहे त्या. म्हणलं 2-3 दिवस ह्या साफसफाई करण्यातच जाईन. नानीला म्हणलं हळकुंडाचं तेल संपलं होतं रात्री, ते नव्हतं त्याच्यामुळं हळकुंड भाजले होते. आता मसाला मिरची आणली, मिरची पावडर घेऊन जायची. आता वाईच काम आहे ते तिथलं करायचं. शेंगदाणा न्यायच्यात इथं ह्यांना तानादा त्याच्या घरच्यांना लाडू करायचं. हां, तर बाय सगळ्यांना. मिरची पावडर दाखवते मी आता सगळ्यांना. आणि हो का, ह्या कांडपवरती चाललेलं असतं मैत्रिणींना. ती 2 दिवस का दावली नव्हती, थोडीच होती ना ती. 13-14 किलो म्हणलं ती एका दिवसात संपल, म्हणून मग मी दाखवलीच नव्हती. अहो झरत आहे हो का. अजून घरी गेल्यावर आता तुम्हाला वत्ताना दाखवते. आता फक्त का दाखवली, कारण का ह्यांच्याकडे कांडप सोडलं तर काही नाही, दुसरं कांडपवरच करतात हे. आणि ही आता भाजलेली ह्याची मिरची आणली मी, कशाची, मसाल्याची. नाही काय गरज सोडायची, हाय त्यांना माहिती. दाखवली म्हणू बाय हा वाटायची. नानू ही घरात घेऊ लागावं. या की कोथिंबीर आणली, मेहंदी आणली मैत्रिणींनो, अगरबत्ती आणली. तर मी मिरची पावडरचं गुटुडं घेते, ही कोथिंबीर घालून दिदीचं घाट. ही मिरची पावडर आणली. हां, आता 2-3 दिवस बिनकाळजी झाला आपला. चलाय पोरे ये. आमची लता आली म्हणली असं वायफाय बंद झाल्याशिवाय ही बी येत नाही. वायफाय बी हिच्यासाठीच बंद होतं का काय माहिती. फोन करते तुला होय, वायफाय तुझ्यासाठीच बंद होत असं ना गं. काय ते बंद झाले, मला वाटलं इथली वायर बिरण्यासाठी. मी घरी नव्हती अगं, मग मी घरी असली का नाही. अगं ती काय होतंय,
टीव्ही बंद असतो, मोबाईलवर ध्यान नसतं माझं. असं कोणाची ऑर्डर आले तेवढ्या पुरतं. आणि व्हिडिओ काढायचं म्हणल्यावर नेट लागत नाही. आणि ती वायर काय होतंय, हलती अगं होय मला वाटलं वरनं. म्हणजे बंद करतात ना बट नाही म्हणून मी बघायला आले. हो ही ना ही काम चाललंय ना त्याच्यामुळं झालंय का चांगलं. आणि तुम्हाला मैत्रिणींनो आमची लताई बरं का पहिल्यापासून मसाला माझ्याकडून घेते 2 वर्ष झालं. हळद ही सगळं घेते. कसलं लागतं ग मसाला 1 नंबर आहे. आणि लाडू लाडू पण छान होते. चल चल की घरात कांदा हे मला मला इथे सत्र आलाय म्हणून माझे पैसे असतात. ऐ उठ काम कर. आमच्या शेजारी नाही बरं का लता त्या घराच्या पलीकडे राहते. लय जवळ आम्ही राहायला आहे. पण आमचं कसं असतं एकीमेकींचं असं जास्त गाठ पडत नाही. कारण का गावाकडे कसं राहतं रानात बायाना आपापल्या कामात बिजी असतात. हाय का? जास्त इकडे तिकडे कोणी कोणाच्यात जात नाही. संसार. मित्रांनो कसं सगळ्यांचं बेत झाला असं. आमची दिदी आता जेवतात जेवणला आज पापड आणि बटाटा आणि काकडी आणि भाकरी या तुम्ही खायला पण. आता चला बाय बाय मित्रांनो. लय भूक लागली काय नाही मित्रांनो मला शाळेचं नाव लय कालो खायचंय चुरून भाकरीचा. मित्रांनो खाचूरून आमच्यात कसं असतं माहितीये का घरात लोका आता ज्वारीची भाकरी असली का नाही तो का असं असतं तुम्हाला जाऊ चुरून दे एक नको आधी. याची भाकरी घ्यायची हे असं असं हे असं हो का हे असं हे असं. आणि आज नानींच्या हातची भाजी मी गावात गेली होती बँकेत त्यामुळं ना नानीला जी कढई गावली त्याच नानीने केली. अजून नानींच्या हातची भाजी बटाट्याची नाद करायचा नाही नानूचा. नानू दिस इज वाज नानू नानू डिचिडिंग डिचिडिंग नानू 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 नानू. खायला बसले मी मित्रांनो. या तुम्ही बी जेवायला मग बाय बाय. ही खाते ती करून मिरची पावडरचा स्टॉक झाला आता. आता मसाल्याचा संपला. आता मसाला द्यायचा आहे. 4 वाजता दे म्हणले आणून लग्नाला गेले. चाललंय बघा भरायचं एक 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 एक.